हॅलो गाईज, आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते ना. सिरियस दिसते का? हां, मी सिरियसच आहे. हां, डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. ओके गाईज, सो ह्याचा एक लेसन सांगते मी तुम्हाला. मागे थोडे दिवस अगोदर ना मी माझ्या बाबूचे डायपर संपले, तर इथेच बाजूच्या बिल्डिंगच्या मागे एक दुकान आहे, तिथे डायपर भेटतात. तर मग तिथे गेली मी माझ्या बाबूला घेऊन. तर तिकडे एक अंडे भेटल्या मला, ते म्हाताऱ्या होत्या. तर त्या आंटी मला म्हणल्या की आप काम करती हो. मी म्हटलं हां, काम तो मैं करती हूँ. तर मी विचार करते म्हणत की बाई मला का बोलत असेल. मग तिचा पुढचा प्रश्न काय आला माहिती आहे, झाडू पोछा का कितना लेती हो. गाइस, मग मी तिला बोलले, आंटी मैं आपको नंबर देती हूँ, मेरे घर पे जो काम वाली बाई है ना, उसका मैं नंबर देती हूँ आपको. ऐसे बोला मैंने उसको कुछ एक्सप्लेनेशन नहीं दिया. ओके, सो वो बोलने लगी, ओह सॉरी 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 गाय, सॉरी बेटा सॉरी. मैंने बोला ठीक है, लेट गो किया मैंने. और कल फिर वो मुझे, हम दोनों भी रेलवे स्टेशन पहुँचे उल्लासनगर. वो भी आई थी पता नहीं कहाँ से. तो वो भी ट्रेन में चढ़ी, मैं भी ट्रेन में चढ़ी. उसको उसका धक्का भी नहीं लगा मुझे, फिर भी उसने सॉरी बोला. वो तभी भी सॉरी फील कर रही थी, आई डोंट नो व्हाई. सो फिर उसने मुझे सॉरी बोला. तो मैंने बोला ठीक है. मैंने उसको बाद में देखा भी नहीं. सो गाइज, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. ओके, मी दिसते का तशी? पण त्या दिवशी मी थोडी ठीकच गेली होती बाहेर. माझा जर घरचा अवतार तिने पाहिला तर ती काय बोलेल मला, लोक काय बोलतील मला, मी विचार करते. माझी बाबू आहे, त्यांना जर कळलं ना की माझी बाबू किती सतवते मला, अशी शांत बसली ना, तिला वाटते की मम्माला असं मारू, मम्माला तसं मारू, मम्माला असं करू तसं करू, असं वाटतं तिला. खूप अवघड आहे टॉडलर मॉम होणं.